एक मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून माझं काही चुकलं असं मला वारंवार वाटत जायचं की प्रत्येकाला मुलगाच हवाय, मुलगी का नको. मी सगळ्यांना नकोशी होते का तर मी मुलगी आहे म्हणून. पण शाळेत ज्या वेळेस आपण कार्यक्रम करू त्यावेळेस कार्यक्रम झाल्यानंतर सगळे लोक त्या ठिकाणी, सगळ्या विद्यार्थिनी, सगळ्या मुली असतील, मैत्रिणी असतील, त्या मला चिडवायच्या, काय भजन म्हणते, काय भजन म्हणते. म्हणजे कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रचंड ट्रोल केलं. कॉलेजमध्ये गेल्यावरती म्हणायचे आले महाराज. त्या ठिकाणी एवढं ट्रोल केलं की कीर्तन करते असं तसं सगळ्या गोष्टी. म्हणजे एक असं वेगळ्या भावनेने सगळेजण त्या ठिकाणी विचार करायचे. मी देवाला सांगितलं, देवा सगळं काही तुझ्या हातामध्ये. 2 दिवस मी कोणाशी बोलले नाही, स्वतःला त्या ठिकाणी बंद करून घेतलं आणि देवापुढे बसले आणि देवाला सांगायला लागले, देवा तुला सगळं करायचं आहे. आता तू ठरवलं तर मी जगाच्या पाठीवरती कीर्तन करू शकते, नाही तर करणार. त्या ठिकाणी मी माझं आयुष्य संपवून घेतलं असतं. स्वप्न पहा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा, कारण की स्वप्नांशिवाय हे यश अपुरे आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी. मी युवा कीर्तनकार अर्चना दिदी साळुंके सगर. दौंड तालुक्यातील कुरकुम या गावामधून माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतरनं एक छोटीशी ओळख मी समाजापुढे निर्माण केली. घरात कुठलीही वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी नसताना महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांसमोर जाण्याचा मी प्रयत्न केला. जगाच्या पाठीवरती जीवन जगत असताना आपल्या मुलांना संस्कार द्यावे असं सगळ्याच आईवडिलांना वाटतं. वडिलांचा असा एक निर्णय होता की मुलांना संस्कार द्यावे म्हणून अगदी लहान होते, अगदी पहिलीपासून भजन शिकण्याकरता त्यांनी पाठवलं होतं. भजन शिकत असताना त्या भजनाच्या प्रवासामध्ये मी आणि माझा मोठा भाऊ दोघे भजन शिकत होतो आणि त्या भजनाचा प्रवास सुरू असताना रात्रीचा जो जागराचा कार्यक्रम असतो कीर्तन झाल्यानंतर, तो जागराचा कार्यक्रम आम्ही करायचो, कीर्तन पाहायचो. सातत्याने ते कीर्तन माझ्या कानावरती पडत गेलं, भजन माझ्या कानावरती पडत गेलं. अतिशय सुंदर मार्गदर्शन करताना मोठा भाऊ सतत सांगायचा, हे असं म्हटलं पाहिजे, ते तसं म्हटलं पाहिजे. आणि सातत्याने मी त्या गोष्टी करत गेले. कुठंतरी एक आवड निर्माण केली आणि त्या आवडीमध्ये मला सुद्धा आवड निर्माण झाली की आता मी सुद्धा कीर्तन करू शकेल, मला सुद्धा कीर्तन शिकायचं आहे. स्वयं अध्ययनाने मी घरीच त्या ठिकाणी कीर्तन सुरूही केले. पण मोठ्या भावाने सांगितलं थोडंसं काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी चांगलं स्ट्रॉंग काहीतरी शिकण्याकरता आळंदीला जायला पाहिजे. आमच्या दोघांचा निर्णय झाला. पण वडील स्वतः सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होते, त्यांना घरातून विरोध होता. कारण की ते म्हणायचे इथं जे आपण राहतोय पोलीस क्वार्टरमध्ये, तिथं अगदी हार्मोनियम जरी वाजवायला लागलो तरी तिथं लोक बंद करा ते भजन, बंद करा ते कीर्तन. इथूनच विरोध होता, शिकण्यापासूनच विरोध होता. भजन सुरू केलं, त्याचा जो आवाज झाला की आमच्या मुलांचे पेपर आहेत, बंद करा, आम्हाला अडथळे होत आहेत, आम्हाला प्रॉब्लेम येतो, बंद करून टाका, आवाज सहन होत नाही, असं सुरू केलं. पण मग विचार केला इथं तर काय अभ्यास होऊ शकत नाही, जर आपल्याला काहीतरी करायचं आहे तर आपल्याला आळंदीला जायचं आहे. आळंदीला जायचे निर्णय घेतल्यानंतर वडिलांनी प्रचंड विरोध केला, नाही जायचं. इथं सगळ्यांचं चाललं होतं की काहीतरी चांगलं शिकायचं, चांगलं काहीतरी बनायचं, सगळ्या गोष्टी. नुसतं भजन ही कला म्हणून तुम्ही आवड ठेवा, असं त्यांचं म्हणणं होतं. मी विनंती केली भावाला, असं कर दादा, तूच विनंती कर पप्पांना की ते सांगतील जाण्याकरता. मला पहिली गोष्ट सांगावी वाटते की पोलीस पहिले कोणाच ऐकत नाही. भावाने विनंती केली. आम्ही तर एवढे घाबरत होतो, बाबांना डोळे वर करून बघण्याची आमची हिंमत नव्हती. त्यांना विनंती केली की बाबा जाऊ द्या, शिकू द्या. कसेबसे प्रयत्नानंतरनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि मी एक ठरवलं होतं मनामध्ये, केलं तर कीर्तन करेल, नाहीतर या जीवनामध्ये मी जीवनच जगणार नाही. कारण की देवाची एवढी आवड लागली होती, भगवंताबद्दलची प्रेम, तळमळ, ते सगळ्या गोष्टी एवढ्या मला मनापासून अंतःकरणापासून माहिती होत्या की देवाच्या या जगामध्ये शाश्वत काय असेल तर देव असेल. सगळे म्हणायचे तुला देवाची आवड कशामुळे लागली, तर जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस होता तुकाराम बीजेचा. आणि असं म्हणतात आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचे चालेना.
देवानीच ठरवलं होतं की या लेकराकडून आपल्याला भगवंताची सेवाच करून घ्यायची. देवानी ठरवलं सेवा करून घ्यायची. मी देवाला सांगितलं, देवा सगळं काही तुझ्या हातामध्ये. 2 दिवस मी कोणाशी बोलले नाही, स्वतःला त्या ठिकाणी बंद करून घेतलं आणि देवा पुढे बसले आणि देवाला सांगायला लागले, देवा तुलाच सगळं करायचं आहे. आता तू ठरवलं तर मी जगाच्या पाठीवरती कीर्तन करू शकते, नाहीतर करणार नाही. असं करत करत तो निर्णय झाला आणि त्या कीर्तन शिकण्याकरता माझा प्रवास सुरू झाला. कीर्तन शिकण्याकरता गेले. पण एक दिवस असा प्रसंग घडला, मी आळंदीसारख्या ठिकाणी होते, तिथं माझा भाऊ मला घेण्याकरता आला. आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणून मी तिथून निघाले. जगाच्या पाठीवरती आपण आपल्या साध्यापर्यंत पोहोचण्याकरता काहीतरी ठरवतोय, पण त्याकरता आपल्याला आपल्या परिवार सगळ्या गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. सगळ्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. एकतर वडिलांचा विरोध होता, त्यात सगळ्या गोष्टी आल्या. तिथून भावानी घ्यायला गेला, चल आपल्याला जायचं आहे घरी. आळंदीमधनं आम्ही दोघेही त्या ठिकाणी आलो गावाकडे. गावाकडे आल्यानंतर असं लक्षात आलं की माझे जे आजोबा आहेत ते एक्सपायर झालेले होते. आजोबा एक्सपायर झाल्यानंतर जे सगळं घर त्या ठिकाणी सगळं कोलमडून गेलं. कारण की वडिलांना आधार देणारं एकच व्यक्तिमत्व होतं, ते म्हणजे आजोबा. प्रत्येकाच्या मनात वाईट वाटलं. सगळ्यांनी सुरू केलं की बाबा मी आयुष्यामध्ये कधी अशी कोणाचं बघितलं नाही, एवढा दुःखी प्रसंग कधी पाहिला नव्हतं, वयाने लहान होते. मनामध्ये वाईट वाटलं की एक माणूस आयुष्यामध्ये मरण पावल्यानंतरनं घरातली परिस्थिती काय होऊ शकते. समाजामध्ये असे असंख्य लोक आहेत की त्यांचे आज प्रत्येक संकट प्रत्येकावरती रोज येत आहेत. त्या दिवशी ठरवलं आपण जे कीर्तन शिकतोय त्या कीर्तनाच्या माध्यमातून या प्रत्येक लोकांमध्ये संकट आहेत. प्रत्येक लोकांच्या आयुष्यामध्ये रोज कोण ना कोणतरी निधन पावते आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमामधून त्यांच्या मनावरती, त्यांच्या मनाला कुठंतरी आपल्याला आधार देण्याकरता भगवंतानी ही सेवा करण्याकरता आपल्याला पाठवलेले. आयुष्यामध्ये एवढं कष्ट माझ्या वाटेला आलेलं आहे. सुरुवातीपासून सगळे म्हणायचे मुलगी मुलगी मुलगी, ही मुलगी नको आहे म्हणायचे. एक मुलगी म्हणून जन्माला आले म्हणून माझं काय चुकलं असं मला वारंवार वाटत जायचं की प्रत्येकाला मुलगाच हवाय, मुलगी का नको. मी सगळ्यांना नकोशी होते, का तर मी मुलगी आहे म्हणून. शाळेची फी भरण्याकरता त्यावेळेस परिस्थिती नसताना प्रत्येक तिन्ही भावंडाची फी भरली जायची आणि मी लहान होते, माझी फी पण अगदी त्या ठिकाणी कमीच असायची. सगळ्यांची फी भरली जायची. माझ्या फीला ज्यावेळेस उशीर व्हायचा त्यावेळेस रोज शाळेतून मॅडम म्हणायच्या फी कधी भरणार आहे, फी कधी भरणार आहे. वारंवार ते सगळ्या गोष्टी मला त्याची जाणीव होत आली की माणसाची एक व्यक्ती घरातल्या सगळ्या गोष्टींचा सांभाळ नाही करू शकत. मला वारंवार असं वाटायचं. एक दिवस मी स्वतः गेले वडिलांसमोर, वडिलांना बोलले की सगळ्यांचं सगळं करता आणि माझ्या वाटेला आल्यानंतरच तुमच्याकडं सगळं संपून कसं जातं. वडिलांनी हसत उत्तर दिलं, असं नसतं बाळा, पण सगळ्यात शेवटी तुझी वेळ येते. वाईट वाटलं मनात. मी प्रत्येक गोष्ट आणि मी कुठलीच गोष्ट मनात न ठेवता प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी बोलत गेले. वाईट वाटलं की आपल्यावरतीच ही वेळ येते, पण ज्यावेळेस आपल्या छोट्या छोट्या अपेक्षा हे फक्त आपले घरातले आई वडील पूर्ण करू शकतात. पण अक्षरशः अशी अवस्था माझी होती. माझे टी व्हीवरती कार्यक्रम होते, पण त्या टी व्हीवरचे कार्यक्रम त्याचा फोटो काढण्याकरता, आपला फोटो टी व्हीवरचा काढण्याकरता आमच्या घरात साधा टी व्हीसुद्धा नव्हता. म्हणजे अशी नाही की टी व्ही घेण्याइतपत पैसे नाही, असं नाही, पण सगळ्यांचं सगळं करता करता त्या गोष्टीपासून कुठंतरी आम्ही पाठीमागं राहिलो. आणि तो साधा टी व्ही होता, त्याच्यावरती आपण मोबाईल धरला की त्याच्यावरती मुंग्या येऊन जायच्या. असं वाटलं अरे जगाच्या पाठीवरती आपण फार मोठे होत चाललोय, पण परिस्थिती बदलण्याकरता काहीतरी करणं गरजेचं आहे. आज समाजामध्ये एवढं नाव होत चाललंय, पण आपल्याकडे साधा चांगला मोबाईलसुद्धा नाही आहे. बाबांनी नेहमी आजपर्यंत काय प्रत्येक गोष्टी करत असताना सगळ्यांच्या गोष्टी पोहोचवण्याकरता एक बाप प्रत्येकाचं सगळं काही करता करता त्या स्वतःकडे सुद्धा लक्ष देत नसायचं. जवळजवळ आम्हा सगळ्यांना दवाखान्यात नेत असताना कधी कधी असे दिवस आलेत की आम्ही आजारी पडल्यानंतर सुद्धा बाबांना सांगावं की नाही हा प्रश्न आमच्या मनामध्ये उद्भवला. म्हणून कधीतरी आपण असं कुठंतरी ऐकलेलं असतं की
छोटं कुटुंब सुखी कुटुंब असं म्हटलं जातं. म्हणून परिवारामधला कर्ता माणूस असताना त्याला कुठंतरी कोणाचा तरी आधार असावा ही त्यांची अपेक्षा बरोबरच होती. भावाला भाऊ असावा. म्हणून माझा तिरस्कार केला. मला सगळे चिडवायचे की बाबा तू नकोशी होती. पण वारंवार ही गोष्ट जर एखाद्याच्या कानावरती पडत गेली, त्याच दिवशी संकल्प केला, त्याच दिवशी निर्णय केला की जगाच्या पाठीवरती आपण एक मुलगी म्हणून जन्माला आलोय ना, पण मुलासारखं आयुष्यामध्ये कर्तृत्वान व्हायचं, जगाच्या पाठीवरती आपलं अस्तित्व निर्माण करायचं, असं काहीतरी करून दाखवायचं. प्रयत्न केला. समाजामध्ये कशा पद्धतीनं काहीच माहिती नाही, घरात कुठली पार्श्वभूमी नाही आहे ना, कोणी सांगायला आहे की बाबा अशा पद्धतीने कीर्तनाच्या माध्यमापर्यंत. सुरुवातीला कुठल्या महाराज लोकांचा संपर्क नाही, काही नाही. वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी नसताना असं म्हणतात भगवंताचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती होता म्हणून खऱ्या अर्थाने लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची. नाहीतर हे कोणाच्या आयुष्यात नाही आहे. आज ही कृपा आपल्याला भेटलेली आहे. भगवंताने आपल्याला प्रेम दिलं म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहे. अशी अवस्था अक्षरशः कोरोनाच्या त्या कालावधीमध्ये नेमकं माझं शूटिंग होतं आणि त्या शूटिंगमध्ये पूर्ण घसा बंद झालेला, आवाजच येत नव्हता. कोरोनामध्ये आपल्या ज्यावेळेस कोरोनाचं सांगितलं जातं तेव्हा घसा असा तडतड करतो आणि घशामध्ये खूप सारं इन्फेक्शन होऊन जातं. म्हणजे अशी अवस्था झाली की तुम्हाला कोरोना आहे, तुम्ही कोविडमध्ये सापडले, असा तो सगळ्यांचा संभ्रम होता. मी गोळ्या खाल्ल्या, टॅबलेट्स खाल्ल्या, सगळं काही केलं. घशातनं आवाज निघायला तयार नाही. शूटिंग तर आहे, कीर्तनाला तर तिथं कीर्तन आपल्याला करायचं आहे, पण काय करावं लागेल. तिथं गेले, आवाज अक्षरशः नॉर्मलसुद्धा आवाज माझ्या तोंडातून येत नव्हता. आणि एवढं म्हणजे पूर्ण मी अशक्त होते. तिथं जाऊन उभा राहिले आणि ती शूटिंग सुरू झाली. असं म्हणतात त्या जागेवरती उभा राहिल्यानंतरनं देवाने रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, तर आपण तर माणूस आहे, चाले हे शरीर कोणाची सत्ता. भगवंताने माझ्याकडून सगळी सेवा करून घेतली. आयुष्यामध्ये इतके स्ट्रगल सहन केले आणि ते सहन करत 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 शाळेमध्ये गेले, कॉलेजमध्ये गेले. सगळेजण मला शाळेत असताना असा एकही कार्यक्रम सोडला नाही की ज्याच्यामध्ये मी भाग घेतला नाही. आज मी इथं तुमच्या सगळ्यांसमोर महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन सेवा करते. याची सुरुवातच शाळेपासून झाली. शाळेमध्ये भाषण असेल, सूत्रसंचालन असेल, गायन असेल, भजन स्पर्धा असेल, या सगळ्यांमध्ये मी सातत्याने सहभाग घेत राहिले. आणि ते सहभाग घेत असताना प्रत्येक शिक्षकांनी, माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी पण सपोर्ट केला. प्रत्येकाचं मला सहकार्य लाभत गेलं. पण शाळेत ज्या वेळेस आपण कार्यक्रम करू त्यावेळेस कार्यक्रम झाल्यानंतर सगळे लोक त्या ठिकाणी, सगळ्या विद्यार्थिनी, सगळ्या मुली असतील, मैत्रिणी असतील, त्या मला चिडवायच्या, काय भजन म्हणते. म्हणजे ते लोकांना चांगल्या गोष्टी लवकर आवडत नाही. कॉलेजमध्ये गेल्यानंतर प्रचंड ट्रोल केलं. कॉलेजमध्ये गेल्यावरती म्हणायचे आले महाराज. त्या ठिकाणी एवढं ट्रोल केलं की कीर्तन करते, असं तसं सगळ्या गोष्टी. म्हणजे एक असं वेगळ्या भावनेने सगळेजण त्या ठिकाणी विचार करायचे. कारण की मुली म्हटलं तर आज तुम्ही बघताय समाजामध्ये, मुली म्हटलं का मॉडर्न, त्या ठिकाणी सगळ्या कॉलेजमधल्या मुली. मला थोडंसं चिडवल्यासारखा प्रयत्न केला त्यांनी, पण मी ह्या सगळ्यांकडं दुर्लक्ष केलं. कारण की जिथं आपल्याला मान दिला जात नाही, जिथं आपल्याला चिडवलं जातं, अरे ज्ञानोबारायांना चिडवलं, तुकोबारायांना लोकांनी चिडवलं, त्यांना त्रास दिला, आपण तर सर्वसामान्य माणसं आहेत, आपण हे आचार विचार घेतोय म्हणून त्या ठिकाणी मी सक्षम उभी राहिले. सगळ्यांनी मला चिडवलं तरी पण मी त्या ठिकाणी माझं कार्य करत राहिले. कीर्तनं वाढत गेले. कालांतराने एवढे कार्यक्रम लागले. झी टॉकी, शेमारू, फक्त मराठी, सगळीकडे कार्यक्रम लागले. एका महिन्याला प्रत्येक भागातून पुरस्कारासाठी फोन येऊ लागले. असंख्य पुरस्कार भेटले. पेपरला बातम्या सगळीकडे येऊ लागल्या. महाराष्ट्रातील पहिला रुक्मिणी आईसाहेब पुरस्कार मला भेटला. सगळ्या पेपरला वगैरे बातम्या बघून आता ह्या सगळे जे मला चिडवत होते ना, ते मला व्हॉट्सअपला मेसेज करायला लागले, इंस्टाग्रामला. त्या ठिकाणी प्रत्येकजण फोन करायला लागले, प्रत्येकजण माझ्यासोबत फोटो काढायला लागले. जी लोक आपल्याला पहिल्यांदा हसत होते, जे लोक पहिल्यांदा आपल्याला नावं ठेवत होते, ते लोक आता आपल्याला भेटायला वेळ मागतायत. म्हणजे थोडा वेळ जर तुम्ही अन्याय सहन केला, थोडा वेळ जर तुम्ही कुठंतरी थांबला, तर कदाचित तुम्ही यशाच्या ठिकाणी पोहोचणार आहे. मी विचार केला, ज्यावेळेस मी कल्पना केली होती, ज्यावेळेस मला काहीतरी बनायचं आहे आयुष्यामध्ये, कधीच मला कुणी प्रेमाने जवळसुद्धा घेतलं नव्हतं. नकोशी असणारी मुलगी, त्या ठिकाणी मला वेळेवरती कुठल्या गोष्टी भेटत नसायच्या. आज एवढ्या मोठ्या कार्यापर्यंत पोहोचण्याकरता मला कुणी सहकार्य केलं नाही, कुणी सपोर्टही केलं नाही. चल मी तुझ्यासोबत येतो,
मला सांगा, जगाच्या पाठीवरती एकटं उभं राहणं थोडंसं त्रासदायक जातं, पण असं म्हणतात की थोडासा तुम्ही सहनशीलता ठेवली तर जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही पोहोचू शकता. प्रयत्न केला, थांबले त्या ठिकाणी, सातत्याने तो विचार केला. एवढा अनुभव आला 12वीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये पहिला नंबर माझा आला. पेपरला बातमी, सगळीकडे बातमी. असं म्हणतात भगवंताने ठरवलं नाही एखाद्या व्यक्तीला चांगली जागा द्यायची, तो देव कुठेही तुम्हाला जागा देऊन टाकतो. म्हणून प्रयत्न करा, इतकं सुंदर आयुष्य जगा आणि त्या आयुष्यामध्ये त्या भगवंताला कायमस्वरूपी विसरायचं नाही. इतके संकट आले की ज्या आईवडिलांवरती आपण असं आईवडिलांकडून अपेक्षित असतं, त्या आईवडिलांकडून प्रेम घेत असताना कदाचित त्या आईवडिलांची सुद्धा मला भीती वाटायला लागलेली. का? कारण की रागवतील का काय आपल्याला, आपण जर नाही चांगले कीर्तनकार झालो, नाही समाजामध्ये, तर वडील मारतील का काय, ही भीती माझ्या मनामध्ये सतत मला भेडसावत होती. म्हणून इतकं त्या ठिकाणी सातत्याने विचार करत गेले. सातत्याने कार्यक्रम चालूत असताना विचार केला की बाबा रे, खरंच आपण जे काही निवडलं आहे ते खऱ्या अर्थानं चांगलं आहे. आणि कदाचित मी हे कीर्तन करत नसते, या क्षेत्रामध्ये आले नसते, तर आज जगामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर मी नसते. कारण की त्या कीर्तनाच्या माध्यमातून आज मला जगण्याकरता काहीतरी नवीन दिशा मिळालेली. नेहमी एक आयुष्यामध्ये कोणीतरी आपल्याला सातत्याने सहकार्य करणारे एक व्यक्ती असं म्हणतात तुमच्याजवळ असावा. कदाचित माझ्या आयुष्यामध्ये माझा भाऊ मला सहकार्य करायला तिथं नसता तर मी आज या ठिकाणी नसते. अगदी बोटाला धरून प्रत्येक गोष्ट मला शिकवण्यापर्यंत त्यांनी केली. जर ती व्यक्ती माझ्या आयुष्यात नसती तर मी आज इथं तुमच्या सगळ्यांसमोर उभी नसते. त्यांनी जर बाबांना विनंती केली नसती तर त्या ठिकाणी मी माझं आयुष्य संपवून घेतलं असतं. पण असं म्हणतात देवाने सगळ्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी शिकवण्यापर्यंत, अगदी सोशल मीडिया काय असतं, सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला. आणि जगाच्या पाठीवरती आज असं म्हणतात की तुम्हाला सहकार्य केल्यानंतरनं तुम्हीसुद्धा तुमचं अस्तित्व सिद्ध करण्यापर्यंत पोहोचला पाहिजेत. प्रयत्न करत गेले सातत्याने. आयुष्यामध्ये एवढे बदल होत गेले. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यापर्यंत पोहोचण्याकरता किती कष्ट सहन करायला भेटतात. ते कष्ट सहन करत असताना माणसानं माणसाच्या आयुष्यापर्यंत दुःख, यातना सहन केल्या तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता. कदाचित सुरुवातीला असं मनात कल्पना आली होती की एवढा सगळेजण अन्याय माझ्यावरती करतात. त्यावेळेस मी जाऊन एक वडिलांना प्रश्न विचारला, बाबा माझं असं काय चुकलं की एक मुलगी म्हणून मी जन्माला आले? तुला कोण काही म्हटलंय का? तुला काही कोणी रागवलंय का? नाही, पण सगळे म्हणतात की तू नकोशीच होती आणि तू उगाचच जन्माला आली. मुलगी आहे आणि मुलगी म्हटलं की खर्च आला, सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी. ज्यावेळेस तुम्हाला सातत्याने कोणी असं म्हणतं ना, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या मनाची अवस्था काय. आणि माणसाला जर यशस्वी बनायचं असेल तर त्याचं मन खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्याचं मन प्रसन्न पाहिजे. माझ्या मनामध्ये एकच विचार की मला हे सगळे चिडवतात, मला हे सगळे रागवतात, मला हे सगळे म्हणतात तू नकोशी आहे, तू नकोशी आहे. तर एकच आपण काहीतरी करायचं, जगाच्या पाठीवरती काहीतरी बनवून दाखवायचं. दिवस रात्र त्या सातत्यापर्यंत पोहोचण्याकरता अक्षरशः माझी स्वप्न मला झोपू देत नव्हती. कोणाची ओळख नाही, कोणाचं काही नाही. सगळ्या गोष्टी करत असताना मी कशा पद्धतीने माऊलींनी कृपा माझ्यावरती केली. असं म्हणतात ना, भगवंतानी ठरवलं तर गल्लीतला माणूस दिल्लीत आणून ठेवतो आणि देवानी जर ठरवलंच तर दिल्लीतला माणूस गल्लीत आणायला देवाला 1 मिनिटसुद्धा वेळ लागत नाही. अशी काहीशी कृपा माझ्यावरती केली. म्हणून त्या देवावरती एवढा विश्वास ठेवला आणि समाजावरती एक मी त्या ठिकाणी निर्णय घेतला. ज्या देवामुळं मी आज समाजामध्ये उभा आहे, ज्या देवामुळं मी आज जगामध्ये फिरते, त्या भगवंताला मी आयुष्यभर मरेपर्यंत कधी विसरणार नाही. कारण की लाडकी लेक मी या संतांची, मजवरी कृपा बहुतांची. त्या भगवंतामुळे, त्या देवामुळं मी आज इथं उभा आहे आणि मला सगळ्यांचा सपोर्टपेक्षा माझ्यावरती देवानं, भगवंताने कृपा केली म्हणून या ठिकाणी मी यशस्वीतेपर्यंत पोहोचलेले आहे. महाराष्ट्रभर कार्यक्रम करत असताना वेगवेगळे अनुभव ऐकायला भेटतात, वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. हे करत असताना वडिलांनी निर्णय घेतला,
म्हटले आता तू खूप छान झालीस, खूप छान कीर्तनं करतेस सगळ्या गोष्टीमध्ये. कीर्तनं करत असताना आता तू आपण सुंदर पद्धतीने त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. आणि खऱ्या अर्थानं मी तर विरोधच केला होता की लग्न मला काही करायचं नाही, मला अशीच अविरत सेवा भगवंताची करायची. लग्नाचा निर्णय वडिलांनी घेतल्यानंतरनं सगळ्या गोष्टी झाल्या. आणि माऊलींची कृपा, असं म्हणतात की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जशा पद्धतीने आयुष्यभर एकटी कष्ट करत आले, एकटी मेहनत करत आले, तर माऊलींनी भगवंताचा अवतार असणारं असं काहीतरी कृपा माझ्यावरती केली. आणि मला त्या ठिकाणी अतिशय सुंदर, त्या ठिकाणी सगळे आईवडील जसे प्रेम करतात तसे सासू सासरे त्या ठिकाणी भेटले, पतीसुद्धा सहकार्य करणारे भेटले. आणि असं म्हणतात की भगवंताला माझ्या हातून भगवंताची आणखीन काहीतरी सेवा करण्याकरता भेटलेली आहे. म्हणून त्यांनी इतकं सुंदर आयुष्यामध्ये परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला आणि वेळोवेळी सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. काहीतरी देवानी ठरवलं असेल की ही एकटीच किती दिवस लढेल, म्हणून या सगळ्यांचं सहकार्य माझ्या पाठीशी उभा केलं. आणि आता सगळेजण आम्ही मिळून खऱ्या अर्थानं भगवंताची सेवा करतो. एवढं सुंदर आयुष्य भेटण्याकरता एवढ्या कष्ट केल्यानंतर तुम्ही कष्टाची पराकाष्ठा करा, ते केल्यानंतर तुम्हाला यश तुमच्या हाताजवळ आहे. म्हणून तुम्हाला अडचणी येतील, असंख्य अडथळे येतील, पण तिथपर्यंत पोचण्याकरता तुम्हाला थोडासा संयमसुद्धा पाहावा लागेल. इतकं मेहनत करा. आज छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करणारी, अगदी छोटीशी, जिची काहीच ओळख नाही अशी असणारी मी एकदम छोटी मुलगी जर जगामध्ये, सगळ्या जगभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असेल, तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीपर्यंत पोहोचू शकता. मला या ठिकाणी लाईफ स्टोरी या सर्व टीमने आमंत्रित केलं, त्याबद्दल मी या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. रामकृष्ण हरी.